नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ पूजामध्ये। तर सर्वप्रथम मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, कारण की आतापर्यंत जेवढे पण सबस्क्राईब झालेत किंवा जेवढे व्ह्यूज येतात माझ्या व्हिडिओजला त्यासाठी थँक्यू सो मच। आणि आजचा हा दिवस सकाळ सकाळी मी बनवते नाश्ता, त्यानंतर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती। म्हणजे रविवारी ॲक्च्युली उठायला लेट होता आणि त्यातल्या त्यात जरा सकाळची कामे असतात ना, त्यामुळे नाश्ता झाला की लगेच जेवायची वेळ कधी येते कळत नाही। त्यामुळे मी इकडे घेतले होते स्वयंपाक करायला। आणि आता हे दिवाळीमध्ये जे माळा लावले होते ते आज मुहूर्त आला त्याला काढायचा, तर ते काढून मी थोडेसे निरम्याच्या पाण्यात धुवून घेतले आणि इकडे वाळायला घालत होते। आता हे वाळून झाल्यानंतर नीट ठेवायचं। आणि शेंगा पण दिवाळीला आणले होते, खूपच जास्त झाले, ते मी आज वाळू घातलेत। आणि त्यानंतर इतकी थंडी सुटली आहे ना, आता सध्या नोव्हेंबर आहे पण इतकी जास्त थंडी सुटली आहे की चहाची तलब तर सारखं होते। आणि सोलापुरात विशेष, सोलापूरच्या माणसांचा चहाशिवाय चालत नाही, त्यामुळे मी इकडं जेवण झाल्यानंतरही चहा करून पीत होते। चहा ॲक्च्युली खूप वाईट सवय आहे, पण काय करणार, आदत से मजबूर। त्यानंतर संध्याकाळी मी आले होते बाहेर, थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि आज संध्याकाळी मी एक स्पेशल डिश बनवली आहे, त्याची रेसिपी तुम्हाला पुढे देते। नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चिकन करी। तर रेसिपी बघूयात। तर इकडे आपण तवा घेऊयात आणि त्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपले मसाले भाजून घेऊयात। तर यामध्ये मी काही कच्चे मसाले जसं की दालचिनी, काळी मिरी, इलायची, लवंग वगैरे टाकून घेणार आहे। त्यामध्ये तुम्ही अद्रक, लसूण, आता आपण यामध्ये ॲड करूयात सुक्कं खोबरं। तुम्ही किसून देखील घेऊ शकतात खोबरं, मी चिरून घेतलेलं आहे। तुम्ही तीळ पण घालू शकता, पण मला असं वाटतं की तीळमुळे थोडासा गोडपणा येत आहे भाजीला, त्यामुळे मी यावेळेस तीळ स्किप करत आहे। आपण यामध्ये घालूयात कांदा लांब चिरलेला। कांदा थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण की यामुळे भाजीला चव वाढते। आणि कांदा आपल्याला एकदम लाल खरपूस भाजून घ्यायचा आहे। आता इकडे आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी इकडे अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी हळद पूड, त्यानंतर थोडंसं लाल मसाला, त्यात आपण घालूयात 2 चमचे दही, चिकन मसाला। आणि आता हे सर्व एकत्र करून आपण एक 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात। आता आपण हे कांदा मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया। आपली पेस्ट तयार आहे। आपण सेम टमाटरची पण पेस्ट बनवून घेऊया। टमाटर कच्चे घातला तरी चालेल। तर इकडे मी कुकरमध्ये बनवत आहे, तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता, कारण की चिकनला शिजायला जास्त टाईम नाही लागत। कुकर ठेवलेला आहे, तर यामध्ये आपण 4 मोठे चमच या अंदाजाने तेल घालूयात। तुम्ही कमी तेल खात असाल तर तुम्ही कमी देखील घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही। त्यामध्ये आपण तमालपत्र घालूया आणि त्यानंतर आपण कांदा आणि खोबऱ्याची जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये ॲड करूया। तर आपण यामध्ये टमाटरची पेस्ट घालूयात। हे आपण नीट शिजवून घेतल्यानंतर त्यानंतर आता आपण यामध्ये सुके मसाले घालूयात। सर्वप्रथम घरचा काळा मसाला, त्यानंतर लाल मिरची पावडर। आता आपण यामध्ये ॲड करूयात चिकन मसाला। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण सर्व मसाले योग्यरित्या शिजू देऊयात। मसाला आपला नीट शिजलेला आहे, आता आपण त्यामध्ये ॲड करूयात चिकन। चिकन ॲड करून आपण एक 5 मिनटं याच्यावर टोपण झाकून ठेवणार आहोत। 5 मिनटं झालेली आहेत, आपण टोपण उघडलेलं आहे। आता यामध्ये आपण मीठ आणि कोथिंबीर ॲड करूया।
आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाकून तुम्ही कुकर बंद करून घ्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. आपली भाजी झालेली आहे. आता यानंतर मी चपात्या करून घेतलेल्या आहेत. तर इकडे मी कुकर उघडलेला आहे आणि आपली भाजी तुम्ही बघू शकता कशी मस्त तर्री आलेली आहे. तर आपलं चिकन करी तयार आहे.